नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते. तर नवरात्र चालू आहे आणि त्याच्यात आपले उपवास असतात. तर ह्या उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाणा, वडा हे तेच खाऊन कंटाळा येतो. तर मी आज तुमच्यासाठी एक उपवासाची इडली घेऊन आले आणि ती रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते. उपवासाची इडली करण्यासाठी मी 1 वाटी भगर घेतला आहे. भगर म्हणजेच वरीचे तांदूळ म्हणतात आणि त्याला भगरसुद्धा म्हणतात. तर 1 वाटी मी भगर घेतली आहे आणि स्वच्छ अशी साफ केली आहे, कारण त्याच्यात बारीक खडे पण असतात. आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. हे पण स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे दोन्ही. साबुदाणा आणि भगरपासून आपल्याला भाकरीसुद्धा करता येते उपवासाची. आणि बारीक असं पीठ करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला नेहमी उपवासाच्या वेळेस वेगवेगळं काही करता येतं. आणि आपल्याला त्याचपासून आज इडली बनवायची आहेत. ह्याच मिश्रणापासून आपल्याला डोसे पण करता येतात आणि छान असे कुरकुरीत डोसे होतात. तर तुम्ही पीठ उरलं असेल ना, तर तुम्ही डोसे पण करून पहा. खूप सुंदर लागतात ते आणि समजणारसुद्धा नाही की ते उपवासाचे डोसे किंवा आपण इडली खातो आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. तर आता मी एका पातेल्यामध्ये हे दोन्ही भगर आणि साबुदाणा भिजत घालत आहे. तुम्ही 4-5 तास पण ठेवू शकता. आपण साबुदाण्याचं पीठ असतं ते पीठसुद्धा घेऊन करू शकतो. दोन्ही भगर मिक्सरमध्ये पेस्ट करायचे आणि त्याच्यानंतर साबुदाण्याचं पीठ टाकायचं आणि हे दोन्ही मिश्रण करूनसुद्धा आपण इडली बनवू शकतो किंवा असं साबुदाणा भिजवून घेऊन पण करू शकतो. तर असं मी 4-5 तासासाठी मी भिजवून ठेवलं आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही, छान असं आपला साबुदाणा आणि भगर भिजलेला आहे. त्याच्यामुळे आता पेस्ट करताना मिक्सरमध्ये खूप पटकन अशी पेस्ट होते. तर एकदम मऊ भिजला आहे साबुदाणा. तर आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करायला घेऊया. सुरुवातीला पाणी जास्त घ्यायचं नाही आहे, पाणी काढून टाकायचं आहे साबुदाण्यामधलं आणि नंतर आपल्याला सुक्खं साबुदाणा आणि भगर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. कारण त्याचं आपल्याला प्रमाण पातळ झालं नाही पाहिजे, नाहीतर मग ते इडल्या करताना प्रॉब्लेम होईल. त्यामुळे सुरुवातीला पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाववाटी दही लागेल. दहीऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. तर पाववाटी दही बस होईल आपल्याला. आणि आता हे सगळं मिश्रण ग्राइंड करून घेऊया. एका बाजूला मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवते, म्हणजे आपलं बाकीचं सगळं काही प्रोसेस होईपर्यंत पाणी गरम होईल. आणि इडली पात्राच्या भांड्यांना पण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली चिकटणार नाही. आता हे बघू शकता तुम्ही, मस्त असं आपलं इडलीसारखं पीठ तयार झालं आहे. छान असं मस्त स्मूथली, थोडं रवाळसुद्धा ठेवू शकता, पण असं आपलं सेम इडलीसारखंच झालेलं आहे बघा पीठ. तर असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये इनो टाकायचं आहे. ते इनो मी टाकते, 1 टेबलस्पून टाकायचं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता. तर ते इनोवर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान पटकन हलवून घ्यायचं आहे मिश्रण. त्यानंतर बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण इडली पात्रामध्ये टाकून घेऊया आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे त्या भांड्यामध्ये आपण ठेवून देऊया. पाणी छान गरम झालेलं आहे आता. तर आपण हे इडली पात्र ठेवून देऊया आणि 15-20 मिनटं छान वाफवून घेऊया. एकीकडे आपली इडली वाफवून होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर चटणीसाठी साहित्य लागेल ओलं खोबरं, थोडंसं शेंगदाणं घ्या. तुम्हाला खोबरं जास्त लागत असेल तर खोबरं जास्त घ्या, नाही तर शेंगदाणे जास्त घ्या. आणि हिरवी मिरची घेतली आहे. हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेते. आणि
चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी या इथे सैंधव मीठाचा वापर केला आहे. तर बघू शकता तुम्ही आपली चटणी रेडी झालेली आहे. तर आपण चटणीला फोडणी टाकून घेऊया. फोडणीमध्ये फक्त मी लाल मिरचीच वापर करणार आहे. तर चटणीमध्ये तुम्ही जिरं टाकू शकता, पण कोणी कोणी उपवासाला जिरं वापरत नाही. तर बघू शकता तुम्ही तेल आपलं छान गरम झालेलं आहे कडकडीत, आणि त्याच्यात आता मी लाल मिरची टाकते. आता हे कडकडीत तेल आणि लाल मिरची हे आपण चटणीमध्ये ओतून घेऊया. तर आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे. फक्त लाल मिरचीचाच वापर केला आहे आणि काही न टाकता आपली चटणी खूप टेस्टी झाली आहे. तर तुम्ही नक्की ही चटणी करून बघा. तर एकीकडे चटणी झाली आहे, तर आपण बघूया 15 मिनटं झाली आहेत. आता आपली इडली वाफवून झाली असेल. तर हे बघा, मस्त अशी आपली छान इडली वाफवून झालेली आहे, बघू शकता. आणि खाताना समजतसुद्धा नाही की ती आपली उपवासाची इडली आहे. आता इडली थंड झाल्यावर आपण काढून घेऊया. तर सहजपणे निघते बघा. तर अशा प्रकारे तुम्ही इडली नक्की करून बघा. तर आता मी सगळ्या इडल्या अशा काढून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता खूप छान छान आपली इडली झालेली आहे. तर तुम्हाला एक इडली तोडून पण दाखवते मी. तर हे बघा, मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे. तर आपली इडली आणि चटणीसोबत खाण्यास तयार आहे. तर अशी खरंच तुम्ही नक्की करून बघा घरी. तर अशा प्रकारे वेगवेगळं आपल्याला काय पण करता येतं. आणि उपवासाला तेच खाऊन, साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर ह्याच पिठापासून आपण कुरकुरीत डोसे पण बनवू शकतो. ते बटाट्याची भाजीबरोबर खूप छान लागते. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्स करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.